नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण तांबे. आपल्यासोबत काही पुरुषांच्या वंध्यत्वाविषयी थोडीशी चर्चा करणार आहेत. जे पेशंट डेली रूटीनमध्ये आपल्याकडे इन्फर्टिलिटीसाठी वंध्यत्वासाठी येतात, त्यातील बऱ्याचशा कपलला जेव्हा आपण माहिती घेतो, जराशी आपण टेस्ट वगैरे केल्या जातात, थोडीशी इन्व्हेस्टिगेशन केल्या जातात आणि जेव्हा केस डिटेल घेतल्या जातो तेव्हा खूप साऱ्या केसेसमध्ये आपल्याला असं आढळून आलं आहे की पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही पार्टनरमध्ये स्त्री पार्टनर जी असते, म्हणजे जी फिमेल पार्टनर जी असते, तिचे रिपोर्ट्स विदिन नॉर्मल लिमिट्स असतात, पण पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये प्रॉब्लेम असतात. बेसिकली पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये किंवा त्याच्याशी रिलेटेड काय प्रॉब्लेम असतात या टॉपिकवरच मी जरासं तुमच्याशी बोलणार आहे. पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या नॉर्मलपेक्षा जर ती कमी असेल तर त्याला ऑलिगोस्पर्मिया म्हटले जाते. हेही बऱ्याच पुरुषांमध्ये आजकाल कॉमन झालं आहे. त्याची वेगवेगळी कारणं आहेतच, ते आपण बोलूया. दुसरं कारण आणि सर्वात मोठे कारण म्हणजे शुक्राणूंची संख्या अजिबात नसणे, त्याला आपण ॲझोस्पर्मिया म्हणतो. याचेही वेगवेगळे कारणं आहेत. या दोन्ही कारणांनी बऱ्याच कपल्सला प्रेग्नन्सी कन्सिव्ह होत नाही. तर मुळात आपण समजून घेऊया की शुक्राणूंची संख्या नॉर्मल असते म्हणजे किती असते. तर प्रत्येक पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या 15 प्रति मिलीलिटर सांगतोय, 15 दशलक्ष प्रति मिलीलिटर एवढी संख्या असणे म्हणजे आपण ती नॉर्मल समजली जाते. यापेक्षा जर ती संख्या कमी असेल तर त्याला ऑलिगोस्पर्मिया समजले जातात, आणि जर बिलकुलच शुक्राणूंची संख्या त्यामध्ये नसेल तर त्याला ॲझोस्पर्मिया संबोधले जातं. तर ह्या ॲझोस्पर्मिया किंवा ऑलिगोस्पर्मियाचे बरेचसे पेशंट जेव्हा आपल्याकडे येतात त्यामध्ये आढळणारे काही फॅक्ट्स मला जे जाणवले ते मी आपल्याशी शेअर करत आहे. आजकाल आपली जी जीवनशैली झाली आहे, म्हणजे बेठी जीवनशैली आपण त्याला म्हणतो, की लॅपटॉपसमोर बऱ्याचदा खूप वेळ बसून काम करणे, त्यानंतर नियमित व्यायाम नसणे, नियमित आहार, संतुलित आहार न घेणे, या सगळ्या गोष्टींचा डिरेक्टली परिणाम आपल्या स्पर्म काउंटर होतो. आणि त्यातली शुक्राणूंची संख्या तयार होणे, शुक्राणूंची क्वालिटी तयार होणे, त्यानंतर मोटिलिटीचा इश्यू येणे, हे सगळ्या गोष्टी तुमच्या खाण्यापिण्या आणि लाईफस्टाईलशी निगडीत आहेतच. त्यासोबतच काही जणांमध्ये दारूचे व्यसन असणे, तंबाखू, गुटखा याचे सेवन करणे हा सुद्धा त्यावरती डिरेक्टली इफेक्ट करणारा आहे. अल्कोहोल कंझम्पशन म्हणजे अल्कोहोल, दारू पिणे हा डिरेक्टली तुमच्या काउंटवरती आणि मोटिलिटीवरती इफेक्ट करतो. तिसरी गोष्ट म्हणजे जर व्यावसायिकदृष्ट्या जर आपण कुठल्या केमिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा केमिकल फॅक्टरीमध्ये जर काम करत असाल आणि केमिकलशी संपर्क येत असेल डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली, जास्तीत जास्त सानिध्यात आपण जर येत असेल, जसं की फर्टिलायझरच्या रासायनिक ज्या गोष्टी चालू असतात, रासायनिक ज्या कारखाने असतात, यांच्या संपर्कात जर आपण इथे येत असेल तर डिरेक्टली इफेक्ट त्याचा आपल्या काउंटवरती पण होतो. हे असं माझ्या तरी बघण्यात आलेलं आहे. जेव्हा आपण ऑक्युपेशनल किंवा प्रोफेशनली काही गोष्टी त्यांना विचारतो की त्याच्याशी निगडीत असतात, त्यावरून आपल्याला एक अंदाज त्यावरही बांधता येतो. सेकंडरी हार्मोनल बॅलेन्स आणि इम्बॅलेन्स ह्या गोष्टी जेव्हा पुरुषांमध्ये घडतात तेव्हा डिरेक्टली इफेक्ट त्याचा तुमच्या काउंटवरती होतो आणि मोटिलिटीवरती पण होतो. तर सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण ओव्हरऑल विचार करतो त्यावेळेस पुरुष वंध्यत्वावर वाढते ज्या गोष्टी सुरू आहेत आता, त्यावरती डिस्कस करणं मला थोडंसं वाटलं की हा व्हिडिओ शेअर करावा, म्हणून मी तो आपल्याशी डिस्कस करायला आजचा टॉपिक निवडला. तर मुळात पुरुष वंध्यत्व आपण कधी समजावं किंवा डॉक्टरांना कधी भेटावं. पुरुष वंध्यत्व म्हणजे जर आपण आपल्या पार्टनरसोबत जर अनप्रोटेक्टिव्ह सेक्स वर्षभर साधारणतः करतोय, आपला संबंध येतोय साधारणतः वर्षभर किंवा त्यापेक्षाही थोडंसं जास्त, आणि तरीही जर आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही आहे तर निश्चितच आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला त्यावेळेस घ्यायला हवा. मुख्यतः असं बघण्यात येतं आणि समाजामध्येही थोडंसं याबद्दल अजून म्हणावी तशी जागरूकता नाही. जर लग्नानंतर जर प्रेग्नन्सी राहत नाही आणि साधारणतः वर्षभर राहत नाही तर बऱ्याचदा दोष हा त्या स्त्रीला दिला जातो. आणि माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा केसेसमध्ये मी असं बघितलं आहे की काही डॉक्टर्स जेव्हा ॲज अ
पार्टनर म्हणून जे दोघं जण तुमच्या समोर येतात त्यावेळेस बेसिक गोष्ट असते दोघांची इन्व्हेस्टिगेशन करणं. तर बऱ्याच केसेसमध्ये असं बघितलं जातं की इन्व्हेस्टिगेशन ही फक्त त्या लेडीज जी असते त्यामध्ये जी स्त्री पार्टनर आहे, लेडीज पार्टनर जे आहेत, फिमेल पार्टनर, तिचेच केले जातात सुरुवातीला. आणि त्याच्यावर त्या हिशोबाने त्यांना ट्रीटमेंटही दिली जाते. 3 ते 6 महिन्यापर्यंत ट्रीटमेंट दिली जाते. आणि मग त्यानंतर जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही तर मग त्यानंतर मेल पार्टनरचे काही टेस्ट केल्या जातात. आणि मग त्यामध्ये असं बघण्यात येतं की मेल पार्टनरच्या शुक्राणूमध्ये प्रॉब्लेम आहे, ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया किंवा इतर मोर्टॅलिटीचे इश्यू असू शकतात, ते असतात. मग तिथून पुढे त्यांचा ट्रीटमेंटची पद्धत बदलते. तर सिंपल आणि सोपी गोष्ट आहे. डॉक्टरांना जर आपला वर्षभर नैसर्गिक जो संपर्क तुमचा येतोय कुठलेही साधन न वापरता, प्रोटेक्टिव्ह साधन न वापरता, आणि तरी प्रेग्नन्सी राहत नाही, तर प्रत्येक पुरुषांनी एकदा तरी आपल्या डॉक्टरांना या बाबतीत कन्सल्ट करायला हवा. त्यासोबतच जर टेस्टेस्टेरॉन लेवल आपल्या शरीरातली म्हणजे हार्मोनल बॅलेन्सिंग जे आपण पहिले बोललो ते जर कमी जास्त होतं आहे तर त्याच्यासोबतच आपल्याला लक्षणंही जाणवतात की मुळात आपल्याला लैंगिक इच्छा असतात त्या फारशा राहत नाही किंवा त्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या पूर्वीसारख्या राहत नाही. तर हे एक प्रायमरी लक्षण आपण समजू शकतो की आपल्यामध्ये टेस्टेस्टेरॉन लेवल थोडीशी कमी झाली आहे किंवा किती कमी झाले हे एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासून घ्यावे. त्यावरती उपचारही आज अवेलेबल आहे. आपल्या होमिओपॅथीमध्ये आपण आपल्या सेंटरला अशा बऱ्याचशा केसेस ज्याच्यात मोटिलिटीचे इश्यू असेल, ऑलिगोस्पर्मिया असेल, ॲझोस्पर्मिया असेल, ज्या पेशंटला ॲझोस्पर्मिया असल्यानंतर बऱ्याचदा IUI किंवा IVF सारखे ट्रीटमेंट सजेस्ट केलेल्या होत्या. तर सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आपल्या सेंटरमध्ये IUI किंवा IVF फेल झालेल्या केसेसही आपल्याकडे ऑलिगो आणि ॲझोस्पर्मिया रिलेटेड म्हणजे मेल इन्फर्टिलिटीशी रिलेटेड केसेस छानपैकी सॉल्व्ह झाल्या आहेत आणि आज त्यांना बाळपण झालेले आहेत. अशा खूप साऱ्या केसेस आहेत. त्यातली एक केस मी तुम्हाला थोडीशी शेअर करतो. आपल्याकडे एक केस यायची माझ्याकडनं पुण्याहून. दोघांचे नवीनच लग्न झाले होते आणि लग्न होऊन साधारणतः 6च महिने झाले होते. 6 महिन्यामध्ये मेलची हिस्ट्री अशी होती की तो डायबेटिक होता. त्यामुळे सुरुवातीचे जे 2 ते 3 महिने होते त्याच्यामध्ये त्यांचे संपर्क व्यवस्थित यायचे, पण त्यानंतर संपर्काला थोडासा अडचणी यायला लागल्यात मेल पार्टनरला, मोस्टली मेल पार्टनरलाच. आणि त्याची हिस्ट्री घेतल्यावर कळाली की तो डायबेटिक असल्यामुळे त्याला संबंधाच्या वेळी जी ताठरता यायला हवी ती ताठरता योग्यरित्या येत नव्हती आणि जो ड्युरेशन कॅच करायला हवा तेवढं ड्युरेशन त्याच्याकडनं होत नव्हता. आणि ह्या दोन्ही गोष्टीमुळे तोही अनसॅटिस्फाईड आणि पार्टनरही अनसॅटिस्फाईड राहत होता. याचा ताणतणावाचा परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावरती व्हायला लागला. आणि त्यांच्याच एका मित्राने माझ्या नाशिकच्या सेंटरचा त्यांना ॲड्रेस सांगितला. नाशिकच्या सेंटरचा रेफरन्स भेटल्यानंतर ते मला नाशिक सेंटरला भेटायला आले. दोघांची काउन्सिलिंग केली. काउन्सिलिंग केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मला समजल्यात की ह्या इश्यूमुळे स्पर्म काउंटवरतीही परिणाम झालेला आहे. जेव्हा त्यांचे रिपोर्ट्स वगैरे केले तर निश्चित त्याचे काउंट्स जे होते ते ऑलिगोस्पर्मियाची केस होती. सोबतच ईडीचा म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शनिंगचाही इश्यू होत होता. त्यानंतर त्यांची व्यवस्थित केस वगैरे घेतली. डिटेल केस घेतल्यानंतर दोघांनाही औषधं सुरू जेव्हा आपण केली त्यावेळेस मेल पार्टनरला जी औषध सुरू केली त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये जो ईडीचा प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे सॉल्व्ह झाला आणि 7व्या महिन्यामध्ये त्यांची UPT पॉझिटिव्ह आली. आणि त्यांची पहिलीच प्रेग्नन्सी होती. पहिल्याच वेळेस त्यांना गर्भधारणा झाला. त्यामुळे जसं रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जेवढे आनंदित होते तेवढाच आणि त्यापेक्षा किंबहुना थोडासा जास्त आनंद मलाही झाला की होमिओपॅथीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे. मित्रांनो, होमिओपॅथीमध्ये ऑलिगोस्पर्मिया, ॲझोस्पर्मिया यावरती खूप सारे औषध आहेत. खूप सारे होमिओपॅथिक तज्ज्ञ आजही तुमच्या आजूबाजूला यावरती ट्रीटमेंट करतात. होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत ज्या घेतल्याने आपला ॲझोस्पर्मिया किंवा ऑलिगोस्पर्मियासारखे प्रॉब्लेम मुळापासून नाहीशी होतात आणि अशा कपल्सला, अशा जोडप्यांना गर्भधारणा ही नॅचरली होऊ शकते. हे आपल्याकडे येणाऱ्या केसेसवरून आणि अनुभवावरून मी तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे कधीही काहीही होमिओपॅथीबद्दल शंका असेल, प्रश्न असतील, डाऊट्स असतील, क्युरीज असतील तर माझ्याशी तुम्ही किंवा आपल्या सेंटरशी तुम्ही कधीही संपर्क साधू शकता. धन्यवाद.